अतिवृष्टी अनुदान. शेतकरी मित्रांनो, अखेर तो दिवस उजाडला ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. 24 जानेवारी 2024 पासून राज्य सरकारने अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण थांबा, तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आलाय का? जर तुमचे मित्र किंवा शेजाऱ्यांचे पैसे जमा झाले असतील आणि तुमचे मात्र अजून आले नसतील, तर चिंतेचं कारण असू शकतं. तुमचे पैसे नेमके कुठे अडकलेत? तुमची केवायसी पूर्ण आहे का, की पैसे दुसऱ्याच कोणत्यातरी जुन्या खात्यात जमा झालेत? हे सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि तुमच्या हक्काचे पैसे शोधण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. तुमचे पेमेंट स्टेटस एका क्लिकवर कसे चेक कराल? तुम्हाला तहसील कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर स्टेटस पाहू शकता. 1. वेबसाईटवर जा. MH डिझास्टर मॅनेजमेंट या शासकीय पोर्टलला भेट द्या. 2. VK नंबर. तुमच्याकडे असलेला VK नंबर तिथे टाका आणि सबमिट करा. 3. माहिती पहा. तिथे तुम्हाला तुमचे नाव, बँक खाते क्रमांक आणि तारीख दिसेल. जर सक्सेस असा रिमार्क असेल तर अभिनंदन, तुमचे पैसे जमा झाले आहेत. जर पेंडिंग किंवा एरर असेल तर मात्र तुम्हाला तात्काळ तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागेल. पैसे आलेत पण कोणत्या बँकेत? अनेकदा असं होतं की आपण एक खाते क्रमांक देतो, पण पैसे आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच खात्यात म्हणजे DBTद्वारे जमा होतात. ते शोधण्यासाठी NPCI पोर्टलवर जा आणि कन्झ्युमर टॅबमध्ये भारत आधार सीडिंग एनेबलर निवडा. तिथे तुमचा आधार नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा. तिथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की कोणत्या बँकेत तुमचे खाते आधारशी मॅप झाले आहे. तुमचे पैसे त्याच खात्यात जमा झालेले असतील. पैसे का जमा झाले नाहीत? ही असू शकतात कारणं. सरकारने पैसे तर पाठवले आहेत, पण जर तुमच्या खात्यात रक्कम दिसत नसेल तर त्याची प्रमुख 2 कारणे असू शकतात. 1. तुमची KYC पेंडिंग असणे. 2. तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसणे. महत्त्वाचा सल्ला. शेतकरी मित्रांनो, जर या दोन्ही ठिकाणी सर्व काही बरोबर असूनही पैसे आले नसतील तर उशीर न करता आपल्या कृषी सहाय्यकाशी किंवा तहसीलदारांशी संपर्क साधा.